सो हॅलो गाइज, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. सो खूप दिवसापासून व्लॉग नाही आले कारण की मी फटाक्याचे व्हिडिओ टाकायचो. सो ते यूट्यूबला ते रूल्स राहतात की छोट्या मुलांना फटाके फोडून द्यायचे व्हिडिओमध्ये. सो त्याच्यामुळे ते 2-3 व्हिडिओ टाकल्यामुळे त्यांनी 7 दिवसासाठी चॅनल बंद केलं होतं. सो आता झाले ते. मग आता हा आपला दिवाळी स्टॅशचा व्हिडिओ आहे, म्हणजे फटाके आणायला जाईल मी आता. आणि मी पाहिलंय खूप पर्सेंट लोकांनी सबस्क्राईब नाही केलंय, फक्त व्हिडिओ बघतात आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरून जातात. सो जिथे चॅनलला क्लिक केल्यावरती रेड बटन येतं ते सबस्क्राईबचं आहे, त्याला दाबल्यावर सबस्क्राईब करा. आणि आता मी दिवाळीचा स्टॅश घ्यायला जाईल. आणि हॅप्पी दिवाळी गाईज. आता इथे कलाग्राम म्हणून आहे संभाजीनगरमध्ये. जर तुम्ही इथे राहत असाल तर इथून फटाके घेऊ शकता. हे पहा इथे फटाके मार्केट, इथे सगळे फटाक्यांची दुकानं आहेत. मी तुम्हाला दाखवतो दुकानं. हे पहा इथे खूप दुकानं आहेत. इथे फटाके घ्यायला आलं. हे पहा काय आता फटाके घेतले. जे पण फटाके घेतले ते मी घरी जाऊन दाखवेल ते कसे चालतं आणि काय काय घेतले. आता मी अनबॉक्सिंग करतो आणि कोणते कोणते आणले ते पण दाखवतो. हा वास्तू आहे ना आता. सो गाईज हे पण रॉकेट आहे. हे म्हणजे वरती जाऊन फुटतात. मी ओपन करून दाखवतो. वरती जाऊन उडतं ते. हे असे रॉकेट आहे. मी काढून दाखवतो. एवढं मोठं रॉकेट आहे. हे बघा वासूच्या एवढं येतं इथे. आणि हे असं वरती म्हणजे उडालं वरती असे क्रॅकल्स होता, असे गोल गोल होतं वरती, म्हणजे फटाके भेटतात असे स्काय शॉट सारखं होतं. अजून पण दाखवतो. थांबायला पॅक करून देतो मी. हे छोटी लढ आहे. हे किती फटाके त्याच्यात काउंट करतो. थांबा 1 2 3 4. याच्यात 24 फटाके येतात ह्या एक लढमध्ये. आणि एक पॅराशूट आणले, ते वरती उडतात असे. हे वेगवेगळ्या कलरचे 9 पॅराशूट आणले. अजून हे तुम्हाला माहिती असेल लोंगी फटाके, ते 4 पाकिट आणले. आणि हे छोटे आणणार आहेत, सगळ्यात छोट्या साईजचे. हे आणलेत. अजून पण दुसरे आणले, ते पण दाखवतो. आणि हे सगळे फटाके ग्रीन फायरवर्कचे आणलेत, कारण याच्याने पोल्युशन कमी होतं. आणि हे 2 सद्दम बॉम्ब आणलेत.
आणि हे पॉप हे तर सगळ्यांना आवडतं. हे म्हणजे असे खाली फेकल्यावर ते फुटतात. हे पाय 2 बॉक्स पॉप आणले. हे बेंटेन वाले फटाके आहेत. हे असे तडतड वाजतात. म्हणजे इथे आग लावली आणि ते असे म्हणजे त्याचे काय म्हणतात त्याला स्प्रिंकल्स असे उडतात ते. हे 2 आणले आहेत. अजून हे स्काय शॉट आणले आहेत मोठे. हे पाय स्काय शॉट आहे. हे 4 आणले आहेत. अजून 2 खाली आहेत. हे एक अजून एक दुसऱ्या प्रकारचं आणणार आहे. हे असे गोल आहेत. हे गोल आहेत आणि हे इथे काढून इथे आग लावायची आणि मग ते फुटतात. रेड आणि गोल्डन कलरचे होते. त्या बॉक्सवरती लिहिले 2 in 1 फ्लॉवर पॉट्स म्हणजे असे फुटतील ते. हे पहा इथे दिलंय. अजून हे सुरसुरी आणले होता. हा ब्ल्यू कलर आहे. इलेक्ट्रिक लिहिलं इथे इलेक्ट्रिक सुरसुरी आहे ती. अजून हा रेड कलर आहे. ही साधी स्पार्कलवाली आहे आणि ही पण स्पार्कलवाली साधी ग्रीन कलर आहे. आणि हे पण हे आता वाती राहतात ना त्याच्याने आपण असं जाळू पण शकतो नाही तर फटाके पण फोडू शकतो. ह्या असं 4-5 आणलेले आहेत. अजून हे कॉकचे 7 शॉट आहेत. तर म्हणजे वरती गेलं की असे स्टार तिथून उडतात. अजून दाखव असे दाखव. नाही जे वासूने घेतलं ते बीडी बॉम्ब आणलं. माचीस फटाका. हे पाय असे फटाके. हे पा थांबा मिळते उघडून. हे बा असे येते. इथून माचीस असे म्हणजे या फटाक्याला ही येल्लो साईड राहते. इथून असं जाळलं की फेकायचं आणि मग ते फुटतं. याच्यात आहेत. याच्यात किती 10 येतात. आणि लास्ट हे 30 शॉट आणले. हे 30 शॉट वरती जाऊन फुटतात. हे पाय बबल पार्टी लिहिलं इथे. 30 शॉट आहे. मल्टी कलरचे आहेत. हे माझ्या फटाक्यांचं स्टॅश आहे म्हणजे कलेक्शन म्हणजे आणलंय हे एवढे फटाके. आता हे एवढ्या टाईपचे. आता माझं जेवण झालं होतं आणि मी माझ्या मित्राच्या घरी आलो होतो खेळायला. हा स्वराज गायज आता खेळणं झालं. आता घरी जातो. गायज आता मी खेळून घरी आलो होतो आणि हा शिवांश पण आलेला आहे. सो आता आम्ही PS4 खेळतोय. एका ब्लॉगमध्ये मी दाखवेल की PS4 कसा आहे आणि त्याच्यामध्ये गेम्स काय आहे. सो आता मी तुम्हाला दाखवतो की कोणता गेम खेळतोय. सो गाइस आता आम्ही हा गेम खेळतोय. हा बाईकचा आहे. हे पहा शिवांशी ते. सो गाइस आता आम्ही कारचा गेम खेळतोय. हे पहा मी आणि शिवांश रेस लावतोय. मी BMW घेतली आणि त्याची लेक्सस. सो आता आम्ही खेळतो. हे पहा गाइस शिवांश पुढे गेला कारण मी रिमोट सोडलाय.
जर मी पकडला असतं तर कोण जिंकलं असतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता मी सायकल खेळायला चाललोय. आता मी ग्राउंड वरती क्रिकेट खेळायला आलोय. आता भाविक बॅटिंग करतोय. इथे डीपी फुटली. आता आम्ही खेळत होतो तेव्हा. किसने देखा उसको कब फटते हुए? पप्पा साई तूने देखा है उसको फटते हुए? गाइस आता खेळणं झालंय. आता घरी जातो. गाइस आता माझं जेवण झालंय. आता मी चक्कर मारायला चाललो इंडोरने. इथे आकाशकंदील बघायला आलोय. तर बघू इथून घ्यायचं आहे का नाही. इथून त्या पंक्त्या वगैरे घेतल्या. आता दुसऱ्या दुकानात आकाशकंदील बघू. गाइस आता आपण दुसऱ्या दुकानावरती आलो आहोत आणि इथे आकाशकंदील आवडता का ते पाहू. हे पहा गाइस त्या दुकानात चांगले नव्हते सो परत ह्या दुकानात आलोय आणि एक आकाशकंदील आवडला होता सो तो घेतोय. सो गाइस हा नेक्स्ट डे आणि आकाशकंदील पण आणलेला आहे. सो मी तो थोड्या वेळाने दाखवेल. त्याच्या आधी एक दिवाळीचं गिफ्ट आलंय ते अनबॉक्स करेल. सो गाइस हे पहा गिफ्ट आलंय. इथे सवेरा ग्रुप लिहिलंय. हे पहा आणि खूप जड आहे गाइस. हे पहा इथे लिहिलंय. हे पहा आता मी याला अनबॉक्स करून दाखवतो. थांबा मी खाली ठेवतो आणि मग करतो. मी आता पेनने करतोय साधं. सो गाइस पेनची निपच तुटून गेली. हे पहा आता सीझर आणतो. सो गाइस आता सीझर आणली. आता कापतो आणि मग लाइटिंग पण लावली आहे ते पण दाखवेल. आणि तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करता IPL मध्ये. मी तर CSK ला करतो. आता तुम्ही कमेंट मध्ये टाका. सो गाइस याला खूप सेलो टेप लावली त्याच्यामुळे खूप पॅक आहे. हे पहा गाइस हे फायनली उघडलंय. सो गाइस खूप जड आहे. 5-6 किलोची असेल ही चेअर. आणि बाय द वे पोर्टेबल चेअर आहे. हा मग मी उघडून दाखवतो. हा इथे वासू आलाय. अशी चेअर आहे. वासू नाही गाइस तो आता व्हिडिओ बंद करत होता. हे पहा इथे कप होल्डर आहे. इथे कप ठेवू शकतो आणि असं बसायचं. हे पहा खूप कम्फर्टेबल चेअर आहे. आता मी तुम्हाला लाइटिंग दाखवतो पूर्ण घराची. गाइस हे पहा आकाशकंदील आहे आणि याच्यावरती हॅप्पी दिवाळी लिहिलं आहे. आणि लाईट पण बदलता आहे. मध्ये लाईट आहे. हे पहा ही लाइटिंग आहे. ही इथे एवढी लाइटिंग आहे आणि आता बाहेरून पूर्ण दाखवतो. हे पहा इथे पण
फुलं वगैरे लावले, छोटे आकाशकंदील. आता बाहेर जाऊन पूर्ण घराची लाइटिंग दाखवतो प्रॉपर. सो गाईज पहा इथे झाड आहे त्याच्यावर दिसत नाहीये, पण आता मी इथून दाखवतोय. पहा गाईज 3 तास लागले गाईज हे काय लाइटिंग टाकायला. इथे पण पत्र आहे त्याच्यामुळे एवढं नाही दिसत. आणि हे पहा हे एवढं आहे. आणि आता इकडून जाऊन दाखवतो. इथे झाड आहेत त्याच्यामुळे दिसतच नाही. हे पहा इथून पूर्ण लाइटिंग आहे. फक्त इथे गॅलरीमध्ये नाही आहे, बाकी सगळीकडे लाइटिंग आहे. हे पहा बघायचा 3rd डे आणि माझी आंघोळ पण नाही झाली आहे. मी झेप्टोवरून सामान मागवलं होतं, सो आता ते दाखवतो तुम्हाला. हे पहा गाईज चिप्स मागवले. हे 3 होते पण वासू एक घेऊन गेला खायला. हे मागवले मॅडँगल्स. आणि हे 2 तेलाचे मागवले, तेलाचे पाकिट. आणि हे काय ते अगरबत्तीचं मागवलं. आणि हे बत्ताशे म्हणता यायला गाईज, सो हे पण मागवले. आणि ही लाइटिंग, जे पण घराला लाइटिंग लावलं ते ऑनलाईनच मागवलं होतं गाईज झेप्टोवरून. हे पहा थांबून उघडून दाखवतो. हे पहा ह्याच्यात लाइटिंग एवढं सामान आणलं. आणि हा ब्लॉग. आणि आता गाईज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या ब्लॉगसाठी थँक्यू आणि बाय.